नमस्कार. आज आपण एका अशा अनोख्या कहाणीत शिरणार आहोत जी एका देवाच्या चुकीची, त्याच्या लांबलचक पश्चातापाची आणि त्यातून मागे राहिलेल्या एका आश्चर्यकारक वारशाची आहे. ही कथा आहे नाशिकच्या प्रसिद्ध कपालेश्वर मंदिराची. पण सुरुवात करूया एका मोठ्या रहस्याने. असं का आहे की भगवान शिवाच्या एका अत्यंत पवित्र मंदिरात त्यांचा सर्वात मोठा भक्त आणि साथी नंदी त्यांच्या समोर नसतो? या प्रश्नांचं उत्तर एका खूप जुन्या प्राचीन कथेत दडलेलं आहे. तर ही गोष्ट सुरू होते पंचवटीच्या त्या पवित्र भूमीवर, जिथे सृष्टीचे निर्माते म्हणजे भगवान ब्रह्मदेव आणि संहारक भगवान शिव यांची भेट होते. आता या दोघांमध्ये एका विषयावरून खूप मोठा वाद झाला आणि त्या वादाच्या भरात, रागाच्या आवेशात भगवान शंकरांकडून एक खूप मोठी चूक घडली. त्यांनी ब्रह्मदेवाचं एक मस्तक म्हणजे त्यांचं कपाल कापून टाकलं. हे एक अत्यंत धक्कादायक असं कृत्य होतं. आता शंकरांनी जे केलं ते काही साधंसुधं पाप नव्हतं. त्याला ब्रह्महत्या असं म्हणतात, जे सर्वात घोर पापांपैकी एक मानलं जातं. आणि विचार करा, ब्रह्मदेव तर स्वतः सृष्टीचे निर्माते होते. त्यामुळे हे पाप सर्वात गंभीर स्वरूपाचं होतं, ज्याची शिक्षा ही अटळ होती. आणि या कृत्याचा परिणाम तो तर तात्काळ आणि अटळ होता. या एका चुकीमुळे शंकरांना एक असा शाप लागला जो त्यांना अनेक दशक भोगावा लागला. शिक्षा म्हणून ब्रह्मदेवाचं ते कापलेलं मस्तक, ते कपाल शंकराच्या हाताला अक्षरशः चिकटून बसलं. ते त्यांच्या पापाचं, त्यांच्या अपराधाचं एक जिवंत प्रतीक बनलं, जे त्यांना सतत त्यांच्या चुकीची आठवण करून देत होतं. या शापातून सुटका मिळवण्यासाठी शंकरांनी काय काय नाही केलं. त्यांनी संपूर्ण पृथ्वी पालथी घातली, अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या, कठोर तपश्चर्या केली. पण दशकं उलटून गेली तरी त्यांच्या हातून ते कपाल काही सुटलं नाही. त्यांचं पाप काही कमी होत नव्हतं. पण म्हणतात ना, जिथे सर्व आशा संपतात तिथेच कुठून तरी एक आशेचा किरण येतो. आणि या कथेतही एक असं अनपेक्षित वळण आलं ज्याने सगळं काही बदलून टाकलं. विचार करा, पश्चातापाचा या लांबलचक प्रवासानंतर पूर्णपणे थकलेले आणि निराश झालेले शंकर एका ठिकाणी बसले होते. आणि तेव्हा त्यांच्याजवळ एक साधी गाय आली. पण ती फक्त एक सामान्य गाय नव्हती, ती ज्ञानाचा स्रोत बनून आली होती. आणि त्या गायीने शंकराला मुक्तीचा मार्ग दाखवला. ती म्हणाली, हे महादेव, तुम्ही नाशिकच्या पंचवटीत जा आणि तिथल्या पवित्र गोदावरी नदीत स्नान करा. तुमचं पाप नक्कीच नाहीसं होईल. किती साधा पण अत्यंत महत्त्वाचा असा हा उपाय होता. आता बघा, त्या गायीचा सल्ला ऐकून शंकर निघाले नाशिकच्या दिशेने, जिथे त्यांच्या या लांबचक प्रवासाचा शेवट होणार होता. आता आपण कथेच्या परमोच्च क्षणाकडे आलो आहोत. त्यांनी तो प्रवास पूर्ण केला आणि अखेरीस त्या पवित्र भूमीत पोहोचले, जिथे त्यांना मार्ग दाखवण्यात आला होता. ते पंचवटीत आले. तिथे त्यांनी पूर्ण श्रद्धेने गोदावरी नदीच्या पवित्र पाण्यात प्रवेश केला. तोच तो क्षण होता जेव्हा अनेक दशकांची तपश्चर्या आणि प्रतीक्षा संपणार होती. आणि त्याच क्षणी तो चमत्कार घडला. जे कपाल इतकी वर्ष त्यांच्या हाताला चिकटलेलं होतं ते अचानक खाली पडलं. आणि त्याच दिव्य क्षणी शंकरांची ब्रह्महत्येच्या महापापातून सुटका झाली. कित्येक वर्षांच्या भटकंतीनंतर आणि पश्चातापानंतर त्यांना अखेर मनःशांती मिळाली. आता बघा, शंकरांना तर मुक्ती मिळाली, पण या घटनेनं एक असा वारसा मागे ठेवला जो आजही आपण पाहू शकतो. आणि याच वारसात आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दडलंय. या घटनेची आठवण म्हणून शंकरांनी त्याच जागी एक मंदिर बांधलं आणि त्याला नाव दिलं कपालेश्वर, म्हणजे कपालाचे स्वामी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या गायीने त्यांना मुक्तीचा मार्ग दाखवला होता तिला त्यांनी आपला गुरु मानलं. आणि याच कारणामुळे आपल्या गुरुच्या सन्मानार्थ त्यांनी ठरवलं की या मंदिरात त्यांचा प्रिय साथी नंदी त्यांच्या समोर असणार नाही. तर हे आहे त्यामागचं खरं कारण. गुरुचा आदर करण्याची हीच ती विनम्र भावना आहे, ज्यामुळे कपालेश्वर मंदिर हे नंदीशिवाय असलेलं एक दुर्मिळ, एकमेव शिवालय म्हणून ओळखलं जातं. ही कथा आपल्याला दोन खूप मोठ्या गोष्टी शिकवते. पहिली म्हणजे पाप कितीही मोठा असलं तरी प्रामाणिक पश्चाताप आणि श्रद्धेच्या बळावर त्यातून मुक्ती मिळू शकते. आणि दुसरी, खरी शक्ती आणि खरी शांती ही अहंकारात नाही तर विनम्रतेमध्ये आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतो की जर स्वतः देवाला शांती मिळवण्यासाठी इतका मोठा प्रवास आणि विनम्रतेचा स्वीकार करावा लागला, तर मग आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी हा शांती आणि मुक्तीचा मार्ग कसा दिसत असेल, यावर नक्की विचार करायला हवा.